नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सर्कल या चॅप्टर मध्ये प्रॅक्टिस सेट 3.1. ओके, हा 12 मार्काचा चॅप्टर आहे मित्रांनो, फार इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. पहा, इन द adjoining figure the radius of circle with the center C is the 6 centimeter. Okay, 6 centimeter. line AB is काय आहे मित्रांनो? टँजंट. काय आहे? टँजंट. त्याच्यानंतर ॲट ए आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. टोटल क्वेश्चन किती दिलेत मित्रांनो तुम्हाला? टोटल क्वेश्चन दिलेत तुम्हाला 3. ओके, पहिला क्वेश्चन जो आहे तुमचा ऑलरेडी दिलेला आहे. एक काम करूया मित्रांनो, आपण त्याला याला जॉईन करूया. ओके, इथे आपण याला काय करूया? जॉईन. ओके, पुढे बघूया. आता यामध्ये जर विचार केला, पहिल्याचं आन्सर. ओके, पहिला आहे तुमच्याकडे व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB. CAB चं डायरेक्ट आन्सर भेटतं तुम्हाला मित्रांनो. अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री. काय रिझन लिहिणार मित्रांनो तुम्ही? रिझन आहे याचं टँजंट थेरम. ओके, काय रिझन असेल याचं? टँजंट थेरम. दुसरं काय सांगतं तुम्हाला बघा. दुसरं जे सांगतंय क्वेश्चन नंबर, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C. ओके, डिस्टन्स ऑफ पॉइंट C. आता इथून या पॉइंट पासून तर AB पर्यंतचं डिस्टन्स किती आहे असं त्याचं म्हणणं आहे. बरोबर आहे. आता मला सांगा, CA हा अल्टिट्यूड आहे. कशावर? AB वर. क्लिअर आहे? AB वर हा काय आहे? अल्टिट्यूड आहे. त्याच्यानंतर AC ही जी आहे AC, आता AC बनली ना जॉईन केल्यानंतर, AC इज अ रेडियस ऑफ द सर्कल. ओके, आणि रेडियस ऑफ सर्कल तुम्हाला दिले हे बघा इथे गिवन मध्ये. मग डिस्टन्स किती लिहिणार मित्रांनो? CA इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. हे लिहायचे तुम्हाला गिवन असं. आलं तिथपर्यंत? चला पुढे जाऊया. तिसऱ्याचं आन्सर. तिसरं काय सांगतं बघा. डिस्टन्स AB हे जर तुम्हाला 6 दिलेलं आहे, किती दिलेलं आहे तुम्हाला? 6. ओके, 6 दिले आणि BC काढायचं आहे तुम्हाला. मग हे पण 6 आहे तुमच्याकडे. ओके, आता ह्या दोन गोष्टी तुम्हाला 6 दिलेल्या आहेत. मग इथे अल्टिट्यूड आहे. क्लिअर आहे? मग तो अल्टिट्यूड जर असेल तर आपण बाय पायथागोरस थेरम कडे जाऊ शकतो. इन अ ट्रायंगल, काय ट्रायंगलचं नाव आहे आपल्या? इन अ ट्रायंगल ACB, अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, मग मला सांगा बाय पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम जर म्हटलं तर काय येणार मित्रांनो? BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BA स्क्वेअर. आला तिथपर्यंत? मग आता तुमच्याकडे BC नाहीये, बाकी तर आहे ना. तर BC जर नसेल तर BC स्क्वेअर इज इक्वल टू ACचं मेजरमेंट आहे 6, त्याचा स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर. तर 6 स्क्वेअर आणि 6 स्क्वेअर होतं 36. त्याला आपण असं लिहू शकतो 36 इंटू 2 टाइम्स आहे, कारण 36 प्लस 36 72 आणि 36 इंटू 2 72. पण लिहिण्याचं कारण काय? कारण हा जो स्क्वेअर आहे तो जर आपण इकडे टाकला तर रूट झाला, मग त्याचं स्क्वेअर रूट निघतं. 36चं काय होतं? 6 आणि इकडे येतं 2 सेंटीमीटर.
मीटर. हे कशाचं आन्सर झालं? BCचं आन्सर झालं मित्रांनो. ठीक आहे, कशाचं झालंय? BCचं. आता यामध्ये तुम्हाला जर थर्ड काढायचं असेल, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC? दिसतं हे ABC. मग मला सांगा, AB आणि AC साईड सेम आहे. ज्या अर्थी या दोन साईड सेम आहेत त्या अर्थी त्यांच्या समोरील अँगल देखील सेम राहणार ना. कॉमन सेन्स आहे, बरोबर आहे. म्हणजेच आपण चौथ्याचा आन्सर काढतोय. चौथ्याचा आन्सर काढण्यासाठी इन ट्रायंगल ACB, ACB म्हणल्यानंतर साईड कोणकोणती कॉन्ग्रुएंट आहे? AB आणि AC. साईड AB इज इक्वल टू साईड AC. क्लिअर? म्हणजे हा अर्थी साईड AB आणि AC कॉन्ग्रुएंट आहे, त्या अर्थी अँगल ACB आणि ABC, अँगल ACB कॉन्ग्रुएंट अँगल ABC सेम राहणार ना, बरोबर आहे. सेम राहणार म्हटल्यानंतर अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल हे आपण यूज करणार आहोत. म्हणजे अँगल ABC प्लस अँगल ACB प्लस अँगल ABC इज इक्वल टू 180. काय लिहिणार? इथे तुम्ही कारण लिहा ना त्याला, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. ओके, आता यामध्ये ही झाली प्रॉपर्टी तुमची. यामध्ये ABC काढायचं आहे ना, तर हे दोघं जण तर इक्वल आहेत. म्हणजे हे हा काय आणि हा काय, दोन झाले ना. मग तुम्ही आता लिहिताना जे आहे आणि हे जे ABC दिसते तुम्हाला, आता इकडे बघा, हे जे ABC आहे आणि हे ACB आहे, दोघं पण सेम आहेत. पण तुम्हाला फाइंड का कोणता करायचा? अँगल ABC. जो फाइंड करायचा तो घ्या ABC. आणि हे ABC फाइंड करण्यासाठी, हा ABC फाइंड करण्यासाठी, सॉरी डबल डबल आला का ABC? एक मिनिट, कोणता राहिला आपला आता? CAB राहिला, सॉरी हा, CAB. इथं CAB असू द्या. ओके, आता CAB हा 90 डिग्रीचा आहे मित्रांनो, आणि हे दोघं तर सेम आहेत. लिहिताना 2 अँगल ABC प्लस 90 डिग्री इज इक्वल टू 180. क्लिअर? त्यानंतर 2 अँगल ABC इज इक्वल टू 180 मायनस 90. ओके, म्हणजेच 2 अँगल ABC इज इक्वल टू 180 मधनं 90 गेला 90. अँगल ABC 90 डिवाइड बाय 2. ABC इज इक्वल टू 45 डिग्री. अशा प्रकारे मित्रांनो हे आन्सर आपलं झालंय. ओके, चला आता जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. पहिला क्वेश्चन पूर्ण या ठिकाणी आपला झालेला आहे. सेकंड क्वेश्चन काय सांगतो बघा. In the adjoining figure, O is the center of the circle from point R. Seg RM and seg RN are tangent segment touching the circle at M and N if OR is equal to 10 cm. Radius of the circle 5 cm. जर तुम्ही याला OM ला जॉईन केलात, ठीक आहे, आणि ON ला जॉईन केलात, दोन ट्रायंगल तयार झाले, बरोबर आहे. दोन ट्रायंगल तयार झाल्यानंतर तुम्ही त्यामधल्या एका पण ट्रायंगल मध्ये गेलात, समजा एका पण, मेजरमेंट तेच येणार आहे ORचं, ठीक नाही, ORचं नाही, MRचं. टँजंट दोन्ही पण, कारण बाहेरच्या पॉइंट मधून ज्या दोन टँजंट काढलेल्या जातात त्या काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. हे आपल्याकडे थेरम आहे, बरोबर आहे. आता यामध्ये हा इथला 90 डिग्री आहे, म्हणजे तुम्ही या ट्रायंगल मध्ये गेला, रेडियस दिले, OR दिले, तर MR तुम्ही काढू शकता, बरोबर ना. चला तर मग काढायला सुरुवात करू मित्रांनो. ठीक आहे, पहा आता यामध्ये पहिल्याचा आन्सर आपण स्टार्ट करतोय. ओके, इन अ ट्रायंगल
काय ट्रायंगलचं नाव बघा, इन अ ट्रायंगल ओ एम आर. मग अँगल ओ एम आर इज इक्वल टू 90 डिग्री. का तर टँजंट थेरम येईल. ओके, टँजंट थेरम. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर हा 90 डिग्री असेल तर बाय पायथागोरस यूज करू शकता. बाय पायथागोरस थेरम. हायपोटेन्यूस काय तुमच्याकडे, ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर. तर मित्रांनो तुम्हाला एम आर काढायचा आहे. ओ आर दिलेला आहे 90 डिग्रीचा हा अँगल आहे टँजंट थेरमनुसार. तर ओ आर तुमच्याकडे आहे 10 होल स्क्वेअर. ओ एम किती दिलेलं आहे तुमच्याकडे बघा, ओ एम दिलंय रेडियस ऑफ द सेम सर्कल, म्हणजे ओ एम ही रेडियस आहे ना, तर त्या रेडियसचं मेजरमेंट आहे 5 स्क्वेअर प्लस एम आर तुम्हाला काढायचा आहे. ठीक आहे. आता इथे लिहायचं आहे ओ एम इज रेडियस. ओके. त्याच्यानंतर 10चा स्क्वेअर होतो 100, 5चा 25 प्लस एम आर स्क्वेअर. 25ची साईड चेंज करा, 100 मायनस 25 इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. 100 मधनं 25 गेला 75, त्याचं स्क्वेअर रूट काढायचं आहे म्हणजेच एम आर आला 25 इंटू 3 जर घेतलं तर काही चेंजेस होणार आहे त्यात, काहीच नाही होणार. पण का घ्यायचे, कारण हा स्क्वेअर नंबर आहे त्याच्यामुळे 25चं स्क्वेअर रूट येतं 5√3 इज इक्वल टू एम आर. अशा पद्धतीचा आन्सर तुमच्याकडे एम आर भेटलेला आहे. ज्या प्रकारे एम आर आहे त्याच प्रकारे येणार आहे, कारण दोघं पण टँजंट सेम आहेत आणि त्या दोघांचंही मेजरमेंट असणार तुमच्याकडे 5√3. ओके फ्रेंड्स, चला पुढे जाऊया. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एम आर ओ. आता एम आर ओ म्हटल्यानंतर 3 मेजरमेंट तुमच्याकडे आलेले आहेत. ओके, चला दुसऱ्याचा आन्सर काढण्यासाठी इन अ ट्रायंगल, कोणत्या ट्रायंगल मध्ये जाणार तुम्ही, ओ एम आर. ओ एम तुमच्याकडे दिलेला रेडियस 5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर ओ आर. ठीक आहे, ओ आर हे काय आहे तुमच्याकडे, डायमीटर 10. आणि लागलीच आता आपण काय काढलेलं आहे एम आर, त्याचं मेजरमेंट किती आहे 5√3. तर ओ एम इज इक्वल टू 1/2R. हा फॉर्म्युला आहे 30 डिग्रीच्या समोरचा, बरोबर आहे. म्हणजे ओ एम इज इक्वल टू, आणि हे एक झालं समजा, दोन्ही एकत्रच घेऊ आपण, लक्षात येऊन जाईल थोडंसं, ओ आर. त्याच्यानंतर एम आर इज इक्वल टू काय फॉर्म्युला येतो हायपोटेन्यूसच्या √3 किती 2, बरोबर आहे. ओ आर ही कंडिशन आहे. ठीक आहे. मग आता मला सांगा, ऑलरेडी ही कंडिशन आल्यानंतर आणि हे मॅच पण होते ना, बघा ना, 1/2 इंटू 10 आणि इथे √3/2 इंटू 10, 2 5 10 आले मॅच आन्सर. हे 5√3 आणि याचं 5, हे बघा इथे 5 आणि हे 5 काय आले आपलं ओ एम आले, आणि एम आर किती आले 5√3 आणि ओ आर किती 10. हे मॅच झालं सगळं. म्हणजे जो ट्रायंगल तुमचा बनलेला आहे, ट्रायंगल ओ एम आर इज 30 डिग्री, 60 डिग्री and 90 डिग्री. दॅट मीन्स एम आर ओ इज इक्वल टू किती डिग्री मित्रांनो, 30 डिग्री. संपला विषय, बरोबर आहे. 30 डिग्री हा एक झाला. बरं, त्यात तिसरा दिलाय तुम्हाला, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एम आर एन. एम आर एन या दोघांचं मेजरमेंट काढण्यासाठी या दोघांचं ऍडिशन करावं लागेल. एम आर एन काढण्यासाठी तिसऱ्याचा आन्सर पाहतोय, अँगल एम आर एन हे काढण्यासाठी तुम्हाला दोघांचं ऍडिशन करावं लागणार.
बरोबर आहे. पहिला अँगल MRO, दुसरा अँगल ORN. म्हणजे हे काय झाले 30 डिग्री प्लस 30 डिग्री, किती डिग्री आलं 60 डिग्री. क्लिअर झालं. अशा प्रकारचे हे 3 आपण सॉल्व केलेले आहे. ओके. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आपण घेतोय. ठीक आहे. सेग आर्यम आणि सेग आर्यन हे टँजंट आहे, बरोबर आहे, ऑफ अ सर्कल विथ सेंटर ओ. प्रूव्ह दॅट सेग ओ आर हा बायसेक्टर आहे एम आर एन ला ॲज वेल ॲज एम ओ एन ला. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल. तुम्हाला काय दाखवायचे कांगुरन. कांगुरन दाखवण्यासाठी पहिले तुम्हाला टेस्ट दाखवावी लागेल, बरोबर आहे. टेस्ट दाखवण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, आता 2 ट्रायंगल मध्ये जावं लागेल. इन अ ट्रायंगल OMR अँड ट्रायंगल ONR. आलं. चला पहिलीच घ्या टेस्ट त्याची. सेक OM कंगुरंट सेक ON. काय रिझन लिहिणार, रेडियाय ऑफ दी सेम सर्कल. ओके. त्याच्यानंतर पुढे सेम सर्कल झालं, एक तर भेटलं. त्याच्यानंतर सेक OR कंगुरंट सेक OR. रिझन काय लिहिणार, कॉमन साइड. ठीक आहे. 2 टेस्ट भेटल्या, एक अँगल भेटून गेला, कोणता OMR कंगुरंट ONR. इच अँगल 90 डिग्री. का तर तो टँजंट थेरम आहे, बरोबर आहे. टँजंट थेरम लिहा किंवा इच अँगल 90 डिग्री लिहा, दोन्हीपैकी एक. त्याच्यानंतर टेस्ट झाली मित्रांनो, आणि टेस्ट झाली म्हणजे अँगल सगळे काय झाले, सिमिलर झाले, बरोबर आहे. आता टेस्ट म्हणल्यानंतर तुम्हाला भेटले काय, बरोबर आहे, भेटले काय, यामध्ये तुम्हाला हा अँगल कंगुरंट दाखवायचा, हा आणि हा, बरोबर आहे. टेस्ट कोणती भेटली तुम्हाला बघा, ट्रायंगल OMR सिमिलर ट्रायंगल ONR बाय कोणती टेस्ट, SAS टेस्ट. आता MRO हे सिमिलर ऑटोमॅटिक झाले, टेस्ट घेतली. MRO कंगुरंट कोणता, ORN. त्याच प्रकारे दुसरा काय येणार, MOR कंगुरंट काय येणार, NOR. रिजन लिहायचंय मित्रांनो, काय लिहिणार, CACT लिहा. CACT म्हणजे काय होतं, कंगुरंट अँगल कंगुरंट ट्रायंगल. ठीक आहे. आता यामध्ये बघा अँगल दाखवला ना तुम्ही कंगुरंट अँगल, तर कंगुरंट ट्रायंगल वरून दाखवलं, या कंगुरंट ट्रायंगल वरून. आता बघा पुढे सेम स्टेटमेंट लिहून टाका. काय स्टेटमेंट होतं तुमचं लास्टला बघा, सेक OR बायसेक्ट अँगल MRN. ओके. as well as अँगल MON. ओके. अशा पद्धतीचा फ्रेंड आपला हा क्वेश्चन नंबर 3 झालेला आहे. आता याच प्रॅक्टिस सेट मधला लास्टचा क्वेश्चन आपण पाहणार आहोत मित्रांनो. चला लास्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. लास्ट क्वेश्चन आहे तुमच्याकडे, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल टँजंट ऑफ सर्कल हॅव्हिंग अ रेडियस 4.5 सेंटीमीटर. जस्टिफाय युअर आन्सर. आता एक सर्कल आहे तुमच्याकडे, ठीक आहे. सर्कल म्हटल्यानंतर इथे बघा हा एक सर्कल आहे तुमच्याकडे, 2 लाईन तुमच्याकडे पॅरलल आहेत. किती लाईन पॅरलल आहेत, 2. ओके. ही येते L, ही येते M.
आणि त्यामधून आपण एक डायमीटर काढूया. हा झाला ओ. ठीक आहे, इथे एक नाव देऊन टाका वाटलं असतं एन, आणि इथे ओ पी द्या आणि इथे एम द्या. ओके, अशा प्रकारे ह्या दोन लाईन आहेत. इथे लिहिताना मस्त सुंदर असं लिहा मित्रांनो. लाईन एल अँड एम आर पॅरलल लाईन. ठीक आहे, त्याच्यानंतर हे पॅरलल लाईन झाल्यानंतर अँगल ओ पी एम इज इक्वल टू अँगल ओ क्यू एन इज इक्वल टू 90 डिग्री. किती डिग्री? 90 डिग्री. का 90 डिग्री? टँजंट थेरम टाकून द्या. ठीक आहे, टँजंट थेरम टाकला, बरोबर आहे. त्याच्यानंतर या दोघांचं ॲडिशन करस्पॉन्डिंग होतात ना. करस्पॉन्डिंगची प्रॉपर्टी काय सांगते? दोघातलं ॲडिशन जे आहे ते किती डिग्रीचं पाहिजे? 180चं सप्लिमेंटरी असते ना ते क्लिअर इज इक्वल टू 180. बरोबर आहे. म्हणजे दोन गोष्टी इथं प्रूफ झाल्या. म्हणजे डायरेक्ट तुम्ही लिहू शकता. काय बनलं मग ते आता? ही लाईन जी आहे पी क्यू ही ट्रान्सव्हर्सल झाली. पी क्यू ही काय झाली? ट्रान्सव्हर्सल. पी क्यू इज ट्रान्सव्हर्सल लाईन. ओके, म्हणजे तुमचं आता मेजरमेंट जर घेतलं पी क्यूचं, आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय दिले? रेडियस दिलाय. म्हणजे ओपी ही रेडियस आहे. ओपी हा काय आहे? ओपी इज इक्वल टू ओ क्यू इज इक्वल टू किती सेंटीमीटर? 4.5 सेंटीमीटर. का? तर कारण ते काय रेडी आहे. बरोबर आहे. मग आता तुम्ही काय करणार? डिस्टन्स काढायचं ना तुम्हाला. डिस्टन्स काढण्यासाठी डिस्टन्स इज इक्वल टू ओ पी प्लस ओ क्यू, म्हणजेच 4.5 प्लस 4.5 किती झालं मित्रांनो? इथे झालं तुमच्याकडे 9 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर? 9. मग लिहिताना इथं लिहायचं डिस्टन्स बिटवीन द parallel tangent is 9 सेंटीमीटर. ओके, अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल होतं मित्रांनो. ओके, याच्या पुढचं प्रॅक्टिस सेट आपण लवकरच अपलोड करणार आहोत. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.